ढोकळा कसा असावा तर असा एकदम आतमध्ये एकसारखा जाळी सुटलेला. तर तर बघू शकता तुम्ही इथे आपला ढोकळा खूप छान असा मऊसूद आणि जाळीदार तयार झालेला आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ. ढोकळा बनवण्यासाठी पूर्वतयारी करणं खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी मी जे घरातील कोणतीही एक वाटी घ्या आणि मी ही वाटी घेतलेली आहे आणि त्याच 2 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. गच्च भरून असं चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी हे झालेलं आहे. तर मी इथे पीठ चाळून न घेता असं डायरेक्टली घेतलेलं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच 2 वाटीने पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाउलमध्ये सुद्धा मिश्रण मिक्स करू शकता, फेटू शकता. तर मी हे मिश्रण मिक्सरमध्ये पटकन होईल असं हे सोपी पद्धत मी दाखवणार आहे आणि मिक्सरमध्ये केल्यामुळे आपलं मिश्रण छान मिक्स होईल. तर आता रोजच्या पोह्याच्या चमच्याने 1 चमचा मी सॅट्रिक ॲसिड घ्यायचा आहे आणि ते घेतलेलं आहे. त्याला लिंबू सत्व असेही म्हणतात. किराणा दुकानात सहज ते मिळून जाईल तुम्हाला. तर हे 1 चमचाच आपल्याला टाकायचा आहे आणि हे खमण ढोकळा करण्यासाठी खूप आवश्यक असतो. जर तुमच्याकडे सॅट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबूचा रससुद्धा घेऊ शकता. तर तो 1 टेबलस्पून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही 4 टेबलस्पून साखर टाकायची आहे. मी 4 चमचे बरोबर साखर घेतली आहे आणि कमी जास्त साखर झाली तरी काही होत नाही. यामध्ये नंतर 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाव चमचा असं हिंग घेतलेलं आहे आणि तसंच मी त्याच्यामध्ये सैंधव मीठ 1 चमचा घेतलेला आहे. आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरून घेते. छान असं मिळून येईल आणि एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी मी इडली पात्र ठेवलेलं आहे. मिश्रण असं मिक्स करून छान झाल्यावर त्याच्यात किंचित अशी हळद टाकायची आहे. हळद जास्त टाकायची नाही, जास्त झाल्यामुळे कलर म्हणजे रंग त्याला लालसर येतो, तर ते छान दिसत नाही आणि आपला ढोकळा बिघडण्याची शक्यता असते. तर असं मी छान हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये चण्याचं पीठ टाकून फिरून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता आता हे बॅटर काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. तर ते बघू शकता तुम्ही बॅटर घट्ट आणि जास्त पातळसुद्धा झालेलं नाही आहे, छान आपल्याला पाहिजे तसंच झालेलं आहे. तर आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनटं ठेवून देऊया. तर आता तुम्ही बघू शकता 10 मिनटं झाली आहेत आणि 10 मिनटं ठेवल्यामुळे बॅटरला बुडबुडे अशी छान आलेले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात आपल्याला 1 चमचा भरून असं प्लेन सोडा खाण्याचा टाकायचा आहे. खाण्याचे सोडा टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यामुळे ते ॲक्टिव्ह होण्यास मदत होते आणि छान लुसलुसीत मऊ असा आपला ढोकळा तयार होण्यास मदत होतो आणि ती छान एका बाजूने एका दिशेनेच आपण फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर हे मिश्रण आपण लगेच ढोकळाचं जे पात्र आहे किंवा ताट आहे त्याच्यात तेल लावलेलं असतं त्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि हे 20 मिनटासाठी मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे वाफवण्यासाठी. तर एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर फोडणी करण्यासाठी मी तेल घेतले आहे. तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा मी तीळ टाकलेले आहे आणि आपल्याला त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. छान अशी बारीक गॅसवर अशी फोडणी तडतडून द्यायची आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या अशा मधूनच चिरून असे काप करून घेतलेल्या आहेत, त्या मिरच्या फोडणीसाठी टाकलेल्या आहेत. तर मिरच्या अशा छान त्याच्यात परतून घ्यायच्या आहे आणि बारीक गॅसच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर आपली फोडणी छान तडतडून द्यायची आहे. तर 2 मिनटं मी असं ठेवून दिलेलं आहे. एकीकडे मी ढोकळा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे. तुम्ही शक्यतो असं कडचं ताट घ्या, किनारीचं ताट घ्या, म्हणजे त्याच्यात फुगून वर छान येतो. तुम्ही एका कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यावर स्टँड ठेवून किंवा ताट ठेवून सुद्धा ढोकळा ठेवू शकता.
बघू शकता आता मी त्या फोडणीमध्ये थोडंसं साखर, मीठ आणि लिंबूचा रस टाकायचा असेल तर तुम्ही परत टाकू शकता, पण मी आता फक्त मीठ टाकलेलं आहे, कारण तुम्हाला तुमच्या चवीनुसार त्याच्यात कमी जास्त करू शकता. आणि त्याच्यानंतर मी 1 कपभर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं 2 मिनटं मी उकळी येऊन दिलेली आहे आणि थंड होऊन दिलेलं आहे. त्यानंतर मी हे सगळं फोडणी ह्या ढोकळ्यावर अशी पसरून टाकते आहे. आणि मला राई खूप आवडते, त्याच्यामुळे ही तुम्हाला दिसत असेल जास्त मोहरी आहे, पण खूप सुंदर अशी आपली सजावट दिसते. आणि त्याच्यावर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. कोथिंबीर आणि छान खोबऱ्याचं बारीक चव असतो, तो किस असतो, तो टाकायचा. खूप सुंदर असं सजवायचं आणि छान असा तर असा आंबट, गोड, छान असा थोडा मिरचीचा तडका असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. छान असे त्याला 4 भाग, छोटा मोठा जसा तुम्हाला आवडेल तसं भाग करून घ्या. तर असे छान असे चौकोनी पीस कट करून घेऊया. तर छान आपला ढोकळा हा चटणी, तिखट चटणी आणि गोड अशी आंबट चटणीसुद्धा घेऊ शकता, त्याच्याबरोबर सर्व करू शकता. तर खूप सुंदर अशी आपली चटणीसुद्धा तयार होते. तर चटणीमध्ये काही नाही, फक्त कोथिंबीर आणि मिरच्या आणि आपला जो ढोकळ्याचा भाग राहिलेला असतो तो थोडे तुकडे वगैरे असतात ते टाकून आपण चटणी तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा खूप लुसलुशीत आणि जाळीदार झालेला आहे. तर खरंच तुम्ही माझी पद्धत वापरा आणि हे जेवढं प्रमाण मी घेतलेलं आहे ना तेच प्रमाण टाका, तर तुमचा ढोकळा अप्रतिम होईल. खूप लुसलुशीत आणि आतपर्यंत असा शिजलेला आहे. तर खरंच इतका छान असा मार्केटमध्ये मिळतो ना, सेम असा माझा ढोकळा झालेला आहे. तुम्ही हीच पद्धत आणि हेच प्रमाण जर वापरून ढोकळा केला ना तर खरं तुमचासुद्धा ढोकळा कुठेच बिघडणार नाही आणि छान होईल. चवीसुद्धा तसाच लागतो. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.